नमस्कार. सगळ्यांचं अध्यायामध्ये खूप 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 स्वागत आहे. बरेच आपले उपक्रम चालू असतात. मीराताईंबद्दल थोडंसं एक इंट्रोडक्शन ब्रीफ दिलं तर केवढा मोठा कार्य चालू आहे या क्षेत्रामध्ये. त्यांनी MA केलेलं आहे इंग्लिश लिटरेचरमध्ये ॲज वेल ॲज त्यांनी MA फिलॉसॉफीमध्ये सुद्धा केलेलं आहे आणि त्या प्राध्यापिका म्हणून धरणगाव येथील ज्युनियर कॉलेजमध्ये जवळजवळ 32 वर्ष म्हणजे कार्यरत होत्या त्या प्राध्यापिका म्हणून. ही झाली त्यांची एक प्रोफेशनल ओळख, पण एक आवड म्हणून म्हणा किंवा एक घरातून आलेला वारसा म्हणून म्हणा, त्या कीर्तनकार म्हणूनही खूप प्रसिद्ध आहेत. जवळजवळ 300हून अधिक त्यांनी नारदीय कीर्तनं केलेली आहेत. अनेक मासिकांमधून आणि वर्तमानपत्रातून त्यांनी लिखाणही केलेलं आहे. 500हून अधिक त्यांनी आध्यात्मिक विषयांवरील प्रवचने दिलेले आहेत आणि आपल्या सगळ्यांना त्याचा लाभ थोड्याफार प्रमाणात आपण म्हणतो ना, काही शिंतोडे तरी आपल्याला त्याचे मिळाले आहेत. भागवत पुराण आणि योग दर्शन यांच्या मार्फत आणि आत्ता ज्ञानेश्वरी जी चालू आहे. त्या व्यतिरिक्त भागवत संगीत कथा जे मी तुम्हाला सांगितलं ते जवळजवळ 60 कार्यक्रम असे झालेले. त्यातील एक आपला होता, जो आपला ऑनलाईन घेतला गेला होता. देवी भागवतावरही त्यांनी तेवढंच प्रभुत्व त्यांचं आहे. जवळजवळ 10 ठिकाणी त्यांनी देवी भागवत केलंय. आपल्याकडे आता सप्तशती च पारायण त्या सुरू करणार आहेत. सामाजिक विषयांवर पण त्यांनी बरेच प्रवचने दिलेली आहेत आणि सध्या जसं सांगितलं तसं ज्ञानेश्वरीवर त्या आपल्याकडे मार्गदर्शन करत आहेत. अध्यायाच्या संदर्भामध्ये म्हणजे कोणत्याही उपक्रमाबद्दल जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर विचार जर असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा ग्रुपवरही सांगू शकता. आता मी जास्त वेळ घेत नाहीये. मी मीराताईंना रिक्वेस्ट करते की त्यांनी ह्या सेशनची धुरा सांभाळावी. सर्व श्रोत्यांना नमस्कार, आदर प्रणाम. सुरुवातीला स्तवन म्हणूया आणि त्यानंतर आपल्या मूळ विषयाकडे जाऊया. आज स्तवनाकरता मी गणपतीचा एक वेगळा श्लोक घेतलेला आहे, बघूया आपण. एक श्लोकी गणेश स्तवन. संस्कृत भाषा ही अल्पाक्षर रमणीय कशी आहे आणि ती लघु संदेश पदा सरस्वती का आहे ते या एकाच श्लोकावरून लक्षात येईल. प्रतिभावंत कवी दोनही अर्थाने निरंकुश असा कसा असतो ते या स्तोत्रामुळे आपल्या लक्षात येईल. आपण गणेशाचं स्तवन करण्याकरिता एक श्लोकी गणेश स्तवन आज म्हणूया. गलज्जान गंडम मिलद्भृंग खंडम जलच्चारुशुंडम जगत्राण शौंडम न सद्दन्तकाण्डं विशद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्. आद्य गुरु शंकराचार्य विरचितम् एक श्लोकी गणेश स्तवनं संपूर्णम्. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव सर्वविद्याप्रदा भव. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः. कृष्णाय वासुदेवाय दये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः गोविन्दाय नमो नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. अधिक महिन्याच्या निमित्ताने आज आपण या एका नवीन सत्रात भेटत आहोत. अर्थातच विषयही नवीन आहे आणि विषय आहे पुरुष सूक्त. हे पुरुष सूक्त आपल्याला 2 दिवसात बघायचंय. एकूण 16 श्लोक आहे. तत्पूर्वी थोडी त्याची पूर्वपीठिका आपण पाहणार आहोत. सूक्त म्हणजे काय? तर सूक्त म्हणजे वैदिक साहित्यातील देवांची स्तुती करण्यासाठी गायलेले पवित्र मंत्र. सूक्त या शब्दाचा संस्कृत मध्ये अर्थ आहे चांगल्या प्रकारे बोललेले. त्याची फोड करून पाहिली तर सु अधिक उक्ती
म्हणजे चांगल्या प्रकारे बोललेले, अर्थात देवाची स्तुती आहे आणि त्यामुळे याला सुक्त असं संबोधन आहे. वेदांमध्ये निसर्गातील विविध विविध ज्या काही शक्ती आहेत, या शक्तींना देवता मानलंय. जसे इंद्र, वरुण, अग्नी, लक्ष्मी, आणि मग यांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद ऋषींनी रचलेल्या स्तुतीपर श्लोकांच्या समुदायाला किंवा समूहाला सुक्त असे म्हणतात. त्यांना प्रसन्न करण्यासाठी या सगळ्या शक्तींना, कारण त्यांच्या निसर्गातील आहेत, आणि प्रसन्न करून त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळावेत याकरिता ऋषींनी, कारण ऋषी हे द्रष्टे होते, त्यांनी रचलेल्या स्तुतीपर श्लोकांच्या समूहाला सुक्त असे म्हणतात. अनेक सुक्त आहेतच. आता आपण देवता पाहिल्या तेवढे सुक्त आहेत, पण त्यातलं आज आपण पाहणार आहोत पुरुष सुक्त. हे पुरुष सुक्त कसं, हा पुरुष कोण, हे सगळंच आपण क्रमाक्रमाने समजून घेणार आहोत. पुरुष सुक्त हे चारही वेदात आढळतं. थोड्याफार फरकाने का होईना, पण ते आढळतं कमी जास्त प्रमाणात. पर्टिक्युलरली याचा उल्लेख आहे की ऋग्वेदामधील, है ना, की हे ऋग्वेदातलं असलं तरी सुद्धा इतर सर्व वेदांमध्ये याचा थोडाफार फरकाने आहे आपल्याला दिसतो. समाज धारणा आणि व्यक्ती विकास. समाज धारणा आणि व्यक्ती विकास हे धर्माचे मूळ स्वरूप स्पष्ट करणारे दोन महत्वाचे विचार या सुक्तामध्ये अत्यंत रेखीवपणे मांडलेले आहेत. अत्यंत रेखीवपणे यामध्ये मांडण्याचं कारण असं आहे, असं मी म्हणते. याला कारण काय आहे? या सूत्रातून राष्ट्रीय एकात्मतेची शिकवण आपल्याला मिळते. व्यक्तीचे जीवन हे समष्टीवर आणि समष्टींचे राष्ट्रावर अवलंबून असतं. बरोबर आहे. आता समष्टी म्हणजे काय? तर कलेक्टिव्ह होल म्हणजे संपूर्ण, ज्याला आपण टोटॅलिटी म्हणूया आणखी. पण याच्या विरुद्ध एक शब्द आहे, तो आहे व्यष्टी. व्यक्ती म्हणजे इंडिव्हिज्युअल, म्हणजे एकटा, स्वतंत्र. पण इथे असं नाही. इथे म्हटलंय की व्यक्तीचं जीवन, एका व्यक्तीचं जीवन हे समष्टीवर असतं आणि समष्टीचे राष्ट्रावर अवलंबून असतं. मग या आपला हा राष्ट्र पुरुष कसा आहे किंवा कसा पाहिजे? तो सहस्त्र शीर्ष, सहस्त्रपाद, तसेच सहस्त्राक्षही आहे. सहस्त्र हा शब्द या सुक्तामध्ये लाक्षणिक अर्थाने घ्यायचा आहे. सहस्त्र शीर्ष म्हणजे अगणित मस्तके ज्याला आहेत, असंख्य नेत्र आहेत, असंख्य पाय ज्याला आहेत. असा असूनही राष्ट्रपुरुष एक, त्याचे हृदय आणि आत्मा हा एकच आहे. अशा विराट पुरुषाचं स्मरण नित्य असावे, नेहमी असावे, या हेतूने हे सूक्त नित्य पाठात आवर्जून समाविष्ट करण्यात आलाय. या राष्ट्रपुरुषामागे त्याहून व्यापक अशी जी परमात्म्याची चितशक्ती आपण पाहिली आहे ती आहे. आणि या शक्तीने सारे विश्व, ही ब्रह्मांड उजळून निघालेली आहे. आणि या चितशक्तीच्या आधारानेच आपले राष्ट्र मोठे होईल, ही भावना या सुक्तामध्ये आहे. हे प्रथम आपण समजून घेता. आता ह्याकडे वळताना पुरुष म्हणजे काय? पुरुष म्हणजे स्त्री, पुरुष, नर, नारी असा हा पुरुष शब्द मुळीच नाही. या अर्थाने हा शब्द आलेला नाही. सरळ सोपा अर्थ जाणून घ्यायचा, पुढे अजून कठीण आहेत, पण आपल्याला समजण्याकरिता पुरुष म्हणजे आत्मा. त्याला संस्कृत मध्ये म्हणतात पुरीशेते, पुरीशयनात. पुर म्हणजे नगर किंवा नगरी. हा आपला जो देह आहे याला क्षेत्र पण म्हणतात. याला 9 द्वार आहे. या नगरीमध्ये जो शयन करून आहे, माणसात आणि इतर सजीवात
असलेलं ते चैतन्य म्हणजे पुरुष, असलेलं ते चैतन्य म्हणजे आत्मा. ती निद्रिस्त सत्ता आपण पाहिलं, पुरी शयनात, पुरी शेते, म्हणजे ती सत्ता हे पण निद्रिस्त आहे, तो साक्षीभूत आहे, याला पुरुष म्हणते. अजून एक शब्दाची फोड आपल्याला कळते, पुरुष, पु अधिक उष. आता उष हा एक धातू आहे. संस्कृत मध्ये अनेक धातू आहे, त्यातला उष, लहान उ आणि शाळेचा श, उष. उष हा धातू आहे. या धातूचा अर्थ आहे वस्ती करणे, राहणे, या पुरीमध्ये मुक्काम करणे. कारण समर्थ रामदास स्वामींनी मनाच्या श्लोकात म्हटलेलं आहे, नभी वावरे जो अनुरेणुकाही, रीता ठापया राघवे वीणना, तया पाहता हता तेची झाले, तिथे लक्ष आलक्ष सर्वे बुडाले. अर्थ सोपा आहे, पण सांगते, ह्या जगात जे काही अणुरेणू वावरतात, काही दिसत नसले तरी ते आहेत, ते सर्वच समर्थ रामदास स्वामी म्हणतात, माझ्या आत्मारामाने, माझ्या राघवाने भरून राहिलेले आहेत. एक इंच सुद्धा या राघवा वाचून जागा शिल्लक नाही. आणि अशा या राघवाला, या आत्मारामाला पाहता पाहता पाहणारा तद्रूप झाला. बरोबर आहे. आपल्याकडे जो आत्मा आहे, मग तुम्ही म्हणाल आपल्याकडे आत्मा आहे, हो, पण आपण त्याला पाहू शकत नाही. वेदांताला म्हणूनच हे सुक्त जे आहे, पुरुष सुक्त, हे अत्यंत पूरक आहे. वेदांताला हे अत्यंत पूरक असं स्तोत्र आहे. दुसरं एक सांगायचं तर नाथयोगी जे आहे त्यांची ग्वाही असते पहा. एक पुकार आहे, ते नेहमी म्हणतात अल्लख निरंजन, अल्लख निरंजन. आता अल्लख निरंजन, अल्लख म्हणजे काय? हा एक अपभ्रंश झालेला शब्द आहे. हा कोणत्या शब्दाचा अपभ्रंश आहे? आलक्ष. आपण आता पाहिलं, तिथे लक्ष आलक्ष सर्वे बुडाले, म्हणून हा अपभ्रंश आहे. मंत्रद्रष्टे जे ऋषी आहेत, त्या पुरुषाला पाहता पाहता तद्रूप झाले. आपण संपूर्ण सुक्त वरवर पाहणार आहोत. मी सुरुवातीला सांगते, हे सुक्त आपण वरवर म्हणजे अगदी मी काही सुपरफिशियल मिनिंग सांगेल असं नाही, मी डीपर मिनिंग सांगणार आहे. आणि कदाचित त्यामुळे मला थोडासा कालावधी जास्त लागेल. आपणही समजून घ्यायचं आहे, कारण तसं ते डिफिकल्ट पण आहे. पण आपण हे सुक्त तसंही दुसऱ्या अर्थाने म्हटलं तर वरवर पाहणार. कारण काय? ही केवळ शब्दांची मखलाची आहे. अहो, ही अपरोक्षानुभूती नाही, ही प्रत्यक्ष अनुभूती नाही. आपण पाहणार आहोत फक्त शब्दांची मखलाची. हे शब्द या सुक्तात कसे आले, ते मला कसे कळले, ते कसे आहेत, हे आपल्यापर्यंत पोहोचवलं जाणार आहे. म्हणून पुरुष सुक्त हे चारही वेदात आढळतं, आपण पाहिलेलं आहे. कृष्ण यजुर्वेदातील तैत्तरीयामध्ये आहे. हे 18 मंत्राचा एक क्रम पाहिला तर 16 आणि 17 हे 2 नवीन मंत्र दिसतात आहे. त्यानंतर आहे सामवेदात, यात श्लोक संख्या कमी आहे. 7व्या कांडातील 5व्या प्रकरणात हे आहे. अथर्व वेदात आहे 19व्या कांडात, थोड्याफार फरकाने हे सूत्र आहे. म्हणून हे वेदशास्त्रात म्हटलेले आहे किंवा म्हटले जाते. सुक्तामध्ये 4 गोष्टी महत्वाच्या असतात. सुक्त कोणतंही असो, ऋषी, देवता, छंद आणि विनियोग. ऋषी हे या सुक्ताचे कर्ता, रचयिता नाहीत, तर ते कोण आहेत? त्यांना द्रष्टा म्हणावं लागेल. मुळात ऋषीचाच अर्थ काय आहे? ऋषी ही दर्शनाः. त्या ऋषींना अतींद्रिय समाधी अवस्थेमध्ये जे काही दिसलं, त्यांच्या मुखातून त्यांना माध्यम करून ते प्रगट झालं. हे सगळं वाङ्मय, हे मंत्र, हे अशा प्रकारे निर्माण झाले. पण हे पुरुष सुक्त
हे याच पद्धतीने आहे. हे ऋषींनी लिहिलंय. कोण आहेत ते? ऋषींनी पाहिलेलं असेच हे सगळे सूत्र आहेत. मात्र ती जी स्फूर्ती आहे ती त्यांची कृती नसून ती ऋषींच्या माध्यमातून झालेली अभिव्यक्ती आहे. या सुक्ताचे, पुरुष सुक्ताचे ऋषी आहेत नारायण. हे नारायण नरनारायण ऋषींपैकी नारायण आहेत का हे स्पष्ट झालेलं नाहीये किंवा स्पष्ट सांगितलेलं नाहीये. यावरूनच पुढे नारायण देवतेच्या उपासनेसाठी याचा वापर केला जातो. दुसरा मुद्दा आपला देवता. ऋषी झाले, ऋषी आहेत नारायण ऋषी. आता देवता. या सुक्ताची देवता म्हणजेच काय? ती सुक्त प्रतिपाद्य विषय म्हणजे या सुक्तात वर्णिलेली ती देवता म्हणजे पुरुष. हीच या सुक्ताची देवता आहे. तिसरं आहे छंद. हे सुक्त कोणत्या लयीत, कोणत्या चालीत म्हणावयाचे हे स्पष्ट व्हावं ह्यासाठी त्याचा उच्चार ठरलेला असतो. एकूण 16 मंत्र या सुक्तात आहेत. आपल्याला PDF आलेला आहे किंवा सुपरिचित आहे, त्यांना माहिती पण आहे. एकूण 16 मंत्र आहे. आपल्या घरी षोडशोपचार पूजेच्या वेळेला आपण नेहमी हे ऐकतच असतो. पैकी 1 ते 15 हे जे मंत्र आहे हे अनुष्टुप छंदात आहे आणि 16वा जो मंत्र आहे तो त्रिष्टुप छंदातला आहे. साधारण त्रिष्टुप छंदाची चाल कशी आहे? फारशी लवकर येत नाही काहींना. ही सोपी अशी आपण लक्षात ठेवायला की त्वमेव माता च पिता त्वमेव, हे एवढं लक्षात ठेवायचं म्हणजे आपल्याला त्रिष्टुप छंद. कारण 11व्या अध्यायात, ज्ञानेश्वरीच्या 11व्या अध्यायात विश्वयोग, विश्वरूप दर्शनामध्ये वगैरे अनेक ठिकाणी, दुसऱ्या अध्यायामध्ये भगवद्गीतेच्या खूप ठिकाणी आपल्याला त्रिष्टुप छंद बघता येतो म्हणजे येतो आणि तो म्हणायला मग अशा पद्धतीने सोपा जातो म्हणून. आणि चौथा आहे मुद्दा विनियोग. या पुरुष सुक्ताचा उपयोग किंवा प्रयोग किंवा वापर ज्या कर्मासाठी, ज्या इच्छेने केला जातो त्याला विनियोग असे म्हणतात. याचा उपयोग केव्हा केला जातो? तर याचा उपयोग देवतांना केला जाणारा जो अभिषेक आहे यामध्ये येतो. हे आत्ताच म्हटलं तसं षोडशोपचार पूजेमध्ये एक एक उपचाराकरता एक एक ऋचा मंत्र आहेत किंवा ऋचा किंवा मंत्र आपण काही म्हणूया. तर हे मंत्र एकेका उपचारासाठी एक एक असे वापरले जातात आणि अर्थात त्या पूजेला नाव दिलेलं आहे षोडशोपचार. बघूया ते कोणकोणते मुद्दे आहेत. मी रिपीट करते, आपल्याला माहित असावेत हे गृहीत धरून. पहिलं आहे आवाहन, आसन, पाद्य म्हणजे पाय धुणे, अर्घ्य, आचमन म्हणजे मुख प्रक्षालन, त्यानंतर स्नान, वस्त्र, यज्ञोपवीत, गंध, चंदन, कुंकुम हा एकत्र घेतलेला भाग 9वा मुद्दा. 10वं पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, नमस्कार, प्रदक्षिणा किंवा परिक्रमा आणि 16वं आहे मंत्र पुष्पांजली. अशा पद्धतीने षोडशोपचार पूजेमध्ये ह्याचा प्रामुख्याने वापर केला जातो. आता असं आहे की सनातन वैदिक हिंदू धर्मामध्ये धर्माचे 2 टप्पे मानले. एक आहे श्रोत धर्म, की यामध्ये यज्ञ कर्म प्रधानता मानली जाते किंवा दिसते, आणि दुसरा आहे स्मार्त धर्म. यामध्ये स्मृती धर्मसूत्राचे प्राधान्य आपल्याला दिसते. आणि तिसरा आहे तिसरा पौराण धर्म म्हणजे पुराणात सांगितलेल्या विविध विधानांचं प्राबल्य यामध्ये दिसतं आपल्याला. त्याशिवाय तंत्र किंवा आगम निगम म्हणजे वेदच आहेत. यात सांगितलेला तंत्र धर्म, यानुसार केला जाणारा आचार किंवा केला गेलेला आचार, आणि यातील पहिला प्राचीन मानला जातो तो श्रौत धर्म. यात वेगवेगळे यज्ञ याग केले जातात. चिती किंवा वेदी आपण म्हणूया ही रचली जायची. ती कशी असायची? काही वेळेला सुपर्ण म्हणजे गरुड,
किंवा शेन पक्षी म्हणजे ससाणा याच्या आकाराच्या असायच्या. तर हे झालं याविषयी. आता पुरुष सूक्त हा एक मंत्र संग्रह आहे. हे सूक्त संस्कृत मध्ये आहे. ऋग्वेदाच्या 10व्या मंडलातील 90वे हे सूक्त आहे असं वर्णन केलेलं आहे. आत्ताच पाहिलं की हे षोडशोपचार पूजेत वापरले जाते. यात विराट पुरुषाचं वर्णन केलेलं आहे. या विराट पुरुषाला वैदिक पुरुषाचं स्वरूप मानलेलं आहे. ज्यापासून संपूर्ण विश्व निर्माण झालं आहे. यात सृष्टीची उत्पत्ती आहे, वर्णव्यवस्था आहे आणि वैश्विक शक्तीचं वर्णनही आढळतं. यांनी शांती, सुख आणि पापमुक्ती मिळते असं मानलं गेलं आहे. चातुर्वर्ण मन, प्राण, इंद्रिये आदी शारीरिक आणि नैसर्गिक गोष्टींचाही यात उल्लेख आहे. यात यज्ञाचं वर्णन आहे. यामध्ये यज्ञाचं वर्णन आहे. महाअग्निचयनामध्ये आणि विष्णू यागात याचा वापर होतो. थोडक्यात पुरुष सूक्त हे सृष्टीच्या एकात्मतेचे आणि परमेश्वराच्या सर्वव्यापी स्वरूपाचं वर्णन करणारं एक अत्यंत महत्वाचं वैदिक सूत्र आहे. याचे फायदे काय? तर यांनी भगवंताची असीम कृपा प्राप्त होते, पापमुक्ती होते आणि म्हणूनच पुराणात पुरुष सूक्ताला श्रेष्ठ मानले जाते. याचं पठण केल्यास पापापासून मुक्ती होते आणि आध्यात्मिक उन्नती, मनःशांती, समृद्धी, जीवनातील अडथळे, संकटे दूर होतात. तसेच हे उत्तम आरोग्य, संतती प्राप्ती आणि नाते संबंधात सुधारणा घडवून आणणार. त्यामुळे जीवनात सकारात्मकतेमध्ये वाढ होते, मन शांत होतं, तणाव कमी होतो, फ्रस्ट्रेशन कमी होतं. म्हणजे नाहीच्या बरोबर नकारात्मक विचार अर्थातच दूर जातात. यामुळे एकाग्रता येते, मानसिक स्थिरता येते आणि सगळ्यात महत्वाचं आहे परमात्म्याच्या स्वरूपाचं ज्ञान मिळतं. सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की हे आपलं गंतव्य आहे. काय आहे? हे आपलं गंतव्य आहे. आपल्याला तिथे जायचं आहे, आपल्याला तिथे जायचं आहे, त्याच्याशी आपल्याला मिळायचं आहे. म्हणून आपल्याला हे अत्यंत महत्वाचं आहे की हे समजून घ्यायचं. स्त्री, पुरुष किंवा तृतीयपंथी या तीनहीच्या देहामध्ये तो पुरुष आहे. म्हणून हे पुरुष या शब्दाने गृहीत धरलेलं आहे. त्या प्रत्येक प्रकारच्या प्राण्यामध्ये जी चेतना आहे, जे आत्मतत्व आहे, त्याला पुरुष म्हणायचं. हे समजून घ्यावं लागेल आणि मग आपण पुढच्या श्लोकांकडे वळणार आहोत. हे असे तत्व आहे की जे देहाला व्यापून उरते. मग तो देह मनुष्याचा किंवा कुठल्याही योनीतील असो, त्याच्या अंतरंगात निवास करणारे चेतन तत्व, चैतन्य, त्यालाच पुरुष असे म्हणतात. विचार येतो मनात, याचं प्रयोजन काय? तो पुरुष कसा आहे, तो कसा असावा, याविषयीचे काही आकृतीबंध ज्या एका वैदिक सूत्रात दिले गेले आहे ते आहे पुरुष. पुरुषाचं रूप वर्णन करणारे, पुरुषाचं स्वरूप, त्याचा आकार, त्याची व्याप्ती आणि या पुरुषापासून काय, कसे उत्पन्न झाले या संबंधी सर्व सांगणार हे पुरुष सूक्त आहे. अहो, या पुरुष सूक्ताच्या समांतर म्हणजे पॅरलल, समांतर जाणाऱ्या रचना वैदिक वाङ्मयामध्ये वेदांच्या विभिन्न शाखांमध्ये विखुरलेल्या आहेत. आपण आत्ताच पाहिलं. आता आपण या हे सगळे पूर्वपीठिका समजून घेतल्यानंतर आता आपण सुरुवात करणार आहोत. यातील पहिल्या श्लोकाकडे जाणार आहोत. यातील पहिला श्लोक आपण बघणार आहोत, पहिला मंत्र बघणार आहोत. आता पुरुष सूक्त प्रारंभ. श्री गणेशाय नमः. हरि ओम. सहस्रशीर्षा पुरुषः सहस्र अक्ष सहस्रपाद सह भूमिं विश्वतः वृत्वा अतिष्ठत् दश अंगुलम्.
मी यातला फक्त पदच्छेद वाचलेला आहे. याचा अर्थ असा आहे, अगणित मस्तक, अगणित अक्ष, अगणित पाय. आपण हे सगळं जर आपण वाचलं तर आपल्या लक्षात येतं की ज्याला अगणित मस्तक आहेत, अगणित अक्ष आहेत, अक्ष म्हणजे डोळा, आणि अगणित पाय आहेत, याचा अर्थ हा पुरुष कसा आहे? इंटेलिजंट. हे सगळं मी थोडंसं आजच्या या भाषेमध्येही सांगणार आहे आणि मूळ जो आहे तो पण बघणार आहोत. पण सुरुवातीला आपल्याला जे समजतं चटकन ते बघायचं आहे. यावरून त्यांना इंटेलिजन्स सांगायचं. ज्या तत्वाने सृष्टीचं सृजन केलं, ज्या तत्वाने या सृष्टीचं सृजन केलेलं आहे, तिथे बुद्धी ही कशी आहे? सहस्त्रमस्तक, ज्याला आपण आता इंटेलेक्च्युअलिटी म्हटलेलं आहे, ज्याला अगणित अक्ष काय म्हटलेलं आहे? अगणित अक्ष किंवा सहस्त्र पाय. म्हणजे मस्तक, नेत्र आणि पाय हे कार्यप्रवण झाल्याशिवाय उपयोगी पडतच नाही. अवयव हे कार्यप्रवण असतीलच. मस्तके सद्विचार करत असतील, नेत्रांना सदृष्टी असेल तरच त्याचा उपयोग. आणि सदृष्टी म्हणजेच अहमला पाहण्याची शक्ती असणे, किंवा सगुण संकीर्तन ऐकणारे इंद्रिय म्हणजेच ते श्रोत्र किंवा कान होत. पायांना संवेदना असून सत्कार्यासाठी भटकणारे खरे पाय आहे. मतितार्थ असा की हजारो मस्तके, नेत्र आणि पाय यांनी त्यालाच पाहायला शिकायचे, कारण ते त्याचेच अवयव आहे. परंतु आपण अज्ञानाने, आपल्याकडे ज्ञान नाहीये. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. आत्मज्ञान म्हणजे स्वस्वरूपाची ओळख. पुरुष म्हणजे जर आत्मा आहे तर या आत्म्याला जाणायचं आहे. हे एक मोठं तत्व आहे. या तत्वाला समजून घ्यायचं आहे. म्हणून केवळ अज्ञानाने आणि स्वार्थाने त्या विराट पुरुषाच्या, अर्थात या पुरुषाच्या सुरामध्ये आपण बाधा निर्माण करतो किंवा बाधा आणतो आणि आपलं नुकसान होतं. जर आपण या विराट पुरुषाला, या राष्ट्रपुरुषाला या बुद्धी रूपाने समजू शकलो, या बुद्धीच्या अक्षाने म्हणजे डोळ्याने आपण पाहू शकलो, किंवा आपले पाय जे भटकतात आहेत हे खऱ्या अर्थाने तिथपर्यंत जायला तयार होतील, तर हे सगळं आपण करू शकलो, तर आपले क्षुद्र, स्वार्थ आणि अहंकार हे सर्व क्षणकाल का होईना गळून पडल्याशिवाय राहणार नाही, असा खरा याचा अर्थ आहे. हा मी अर्थ आजच्या भाषेत सांगितला. आता आपण थोडस बघूया. आपण पाहिलं की सहस्त्रमस्तक, ज्याला इंटेलेक्च्युअलिटी म्हटलं आपण, त्याला अगणित अक्ष म्हणजे डोळे, ही दृष्टी. दृष्टी सगळ्यांना आहे, डोळे सगळ्यांना आहे. पण कोणत्या दृष्टिकोनातून ही पृथ्वी बनली, ते त्याचं विजन काय होतं, हे अगणित दृष्टिकोन जे आपल्या मनात येतात आहे किंवा आपल्यात प्रश्न पडलेले आहे, किंवा त्यांनी म्हणजे त्या पुरुषाने, त्या आदी पुरुषाने हे सगळं जे निर्माण केलेलं आहे त्याचं विजन काय, त्याचं पर्पज काय, त्याचं दृष्टिकोन काय, आणि हे ज्याच्यावर आधारलेलं आहे तो बेस म्हणजे पाय, हे त्याचे आधार आहे. मोरोपंतांची एक आर्या मला आठवते, कीर्तनामध्ये नेहमी वापरली जाते. ती आर्या आहे, भूजल तेज समीरख रवी शशी काष्टादिकी असे भरला, स्थिर चर व्यापुनी अवघा, परमात्मा दशांगुले उरला. रामा 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 हरे हरे रामा 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 नरोत्तमा रामा रामा, अशा प्रकारे आहे. आणि आपण आता याच्या आधी
समर्थांचा श्लोक पाहिला, इथे तेच सांगितलं आहे, भूजल तेज समीरख. म्हणजे भूमी, जल म्हणजे पाणी, तेज म्हणजे अग्नी, समीर म्हणजे वारा आणि ख म्हणजे आकाश. रवी शशी काष्टादिकी असे भरला. इथे तसंच सांगितलं आहे, सहभूमी विश्वतः कृत्वा अतिष्ठत दश अंगुलम. आणि अशा प्रकारे तो इतकं सगळं व्यापूनही दश अंगुले असा उरलेला आहे. आता दश अंगुल हे एक माप सांगितलंय, हो, एक परिमाण सांगितलेलं आहे, एक मेजरमेंटची स्केल घेतलेली आहे. तसं पाहिलं तर आपल्याकडे कुठल्याही प्रकारचं परिमाण नाही की ज्याने आपण त्याला मोजू शकू. पण म्हणूनच त्याचं वर्णन करताना म्हटलंय सहस्र शीर्षा पुरुष असं म्हटलेलं आहे. आणि याप्रमाणे हा पहिला श्लोक आपल्याला सांगतो. त्याचा अर्थ सरळ आहे की ज्याला हजारो मस्तक आहेत, जो या देहरूपी पुरीमध्ये राहतो, ज्याला हजारो नेत्र आहेत. हजारो म्हणजे आपण काउंट नाही करणार, 1 2 3 4 असे, किंवा लक्ष असेल तर 1,00,000 अशा प्रकारे नाही, पण मेनी, पुष्कळ किंवा अगणित. एका विल्यम वर्ड्सवर्थ एका कवितेमध्ये म्हटलंय डॅफोडिल्सच्या, की आय सॉ द डॅफोडिल्स 10,000 at a glance. ऍट ए ग्लान्स त्यांनी इतके कसे काय मोजले हा प्रश्न येतो. कशासारखं आहे हे, न्यूमरस आहे, पुष्कळ आहे, अगणित आहे. म्हणून हा सहस्त्र शब्द अगदी संख्यात्मक न घेता आपण त्याला म्हणू, त्याला हजारो मस्तक आहेत, जो या देहरूपी पुरीमध्ये राहतो, ज्याला हजारो नेत्र आहेत, हजारो चरण आहेत. तो कोण आहे? आदी पुरुष परमात्मा. यांनी सर्व भूमी, सर्व विश्व सगळीकडून व्यापूनही 10 बोटे तो उरला आहे. म्हणजे काय? या दृश्य विश्वाच्या पलीकडे, जे विश्व आपल्याला दिसतंय ते दृश्य आहे, पुढे गेल्यावर आपल्या लक्षात येईल की काय काय आहे. या पलीकडे सूक्ष्म असे भुवर, स्वर आणि महर आदी लोक आहे, तिथेही हाच परमात्मा आहे. ते सगळं व्यापून जो दशांगुले उरला, अशा या पुरुषाला श्रीहरीचं स्मरण करून, प्रणवाचा, ओंकाराचा दीर्घ उच्चार करून आपण त्याला नमस्कार करतो. अशा प्रकारे हा पहिला श्लोक आपल्याला या पुरुषाविषयीची काही माहिती देतो. यानंतर येतो आहे दुसरा श्लोक. दुसरा श्लोक आहे, पुरुषः एव इदं सर्वं यत् भूतं यच्च भव्यं उत अमृतत्वस्य ईशानः यत् अन्नेन अतिरोहति. याचा सरळ अर्थ बघायला गेलं तर हे सर्व विश्व जे सध्या आहे, जे पूर्वी होतं आणि पुढे अस्तित्वात येणार आहे, ते मिळून या हाच पुरुष रूपात आहे. हा अमृतत्वाचा स्वामी असून जे अन्नाद्वारे वाढणारे जगत आहे त्याचाही हा स्वामी आहे. पण आता आपण बघणार आहोत थोडस डीपर मिनिंग. जाऊया तर त्या मिनिंग कडे, बघू काय म्हणतात आहे. या मंत्रामध्ये मूळ सिद्धांत आला की हा पुरुष सर्व काही आहे. यद्भूतम म्हणजे जे मागे होऊन गेलं, भूतकाळ मला या वेळ इथे सूचित होतो आहे. यच्च भव्यम पुढे होणार आहे ते सर्व हा पुरुष आहे, म्हणजे भविष्यकाळ. यत अन्नेन अतिरोहती, रुह याच्यामध्ये अतिरोहती यामध्ये रुह हा धातू आहे. आणि रुह हा धातू संस्कृत मधला, याचा अर्थ आहे वाढणे, पसरणे किंवा विस्तारणे. आणि एक शब्द आहे ईशान. ईशान म्हणजे स्वामी किंवा सत्ताधारी. इदम सर्वम, तो हा सर्व जो आहे,
म्हणून याला अमृतत्व म्हणतात. मग आता अतिरोहती म्हणजे काय? विस्तारणे झालं. आपण म्हणतो सहज की अति तिथे माती. अति म्हणजे खूप, अति म्हणजे जास्त, म्हणून अतिचा अर्थ आहे. अर्थातच अतिरोहती म्हणजे विस्तारणे. कारण अति हा शब्द कशाला लागलाय? त्या रूह धातू बरोबर त्याचं रूप झालंय रोहती, आणि याच्याबरोबर अतिरोहती असा हा शब्द आपल्या पुढे दिसतो आहे आपल्याला. ह्या वेळेला मला एक गीत रामायणातलं एक गाणं, म्हणजे त्यातलं एवढं गाणं तर नाहीये, पण एक ओळ खूप सुंदर आहे. कसं आहे पाहते आता, इथे कसं लागू पडतंय म्हणून आपण पाहणार. वर्धमान ते चाले मार्गरे क्षयाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवा. वर्धमान ते चाले मार्गरे क्षयाचा. कसं म्हटलंय बघा, वर्धमान होणे. अति तिथे माती सारखंच वाटतंय. वर्धमान होणे म्हणजे, वर्धमान म्हणजे वाढणे, विस्तारणे, मोठे मोठे होणे. वर्धमान ते चाले मार्गरे क्षयाचा, आणि पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, असं म्हटलं आहे. आता आपण याचं अजून विश्लेषण बघूया. ज्याला अन्न लागतं, ज्या वस्तूची वाढ होते, त्या सगळ्या वस्तू या विनाशी आहेत. ज्याला अन्न लागतं, पुन्हा सांगते, ज्यांची वाढ होते, वाढ होण्याकरता अन्न लागणारच ना, साहजिक आहे. तुम्ही म्हणाल असं कसं? त्याची वाढ होते म्हणजे त्याला अन्न लागतं, ती वस्तू वाढते. ती वस्तू विनाशी आहे. या जगामध्ये ती प्रत्येक वस्तू विनाशी आहे. ती जन्माला येते, त्याच वेळेला ती नष्ट पावणार हे निश्चित आहे. आपल्याला माहितीये, अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. झाडाचं पण आहे, झाड सजीव आहेत, त्याला माती लागते, पाणी लागतं, सूर्यप्रकाश लागतं, यापासून ते अन्न तयार करतात, आपल्यालाही माहिती आहे. आपण हे अन्न घेतो. तिर्यक योनी म्हणजे जे सरळ उभे न राहता त्यांचा जो आडव्या कण्यानी, त्यांचा पाठीचा कणा जो आहे तो आडव्या कण्यानी जे वापरतात ते प्राणी, बरोबर, ते पशु, तेही अन्न भक्षण करतात. कारण जीवो जीवस्य जीवनम आहे, ही अन्न शास्त्री आहे, ती सांगते. मग हे संपूर्ण विश्व हे सजीव निर्जीव असं विभाग. पहा किती क्लिष्ट आहे. हे सजीव निर्जीव असं विभागलं. आपण ज्याला जड म्हणतो त्यातही चैतन्य असतं. आपल्याला वाटतं हे जड आहे. सोपं करून सांगायचं, एक ऍनिमेट आहे, एक इनऍनिमेट आहे. आपल्याला वाटतं की हे जड आहे, हा जड पदार्थ आहे, याच्यात जडत्व आहे, हे जड, जडमूड, त्याला जड म्हणूया. जड नाही म्हणायचं, खरं जड है ना. की ह्या जडामध्ये ज्याला जड म्हणतो त्यातही चैतन्य असतं. पण ते आपल्या कुवतीत नाही की जे मला दिसू शकेल. आपली तेवढी कुवत नाही, आपली तेवढी ताकद नाही ना, आपल्याकडे एखादं पॅरामीटर आहे की ज्याने आपण ते मोजू शकू, तिथपर्यंत पोहोचू शकू. स्थूल दृष्टीला त्यातील जडातलं चैतन्य दिसू शकत नाही, म्हणून आपण त्याला अचेतन म्हणतो. अहो, पण त्यालाही अन्न लागतंच. आपल्याला, आपण उदाहरण घेऊया, उत्तम उदाहरण आहे अयोध्येच्या श्रीराम मंदिरात रामलल्लांची जी मूर्ती आपण आज पाहतोय डोळा भरून, ती एका कृष्ण शिळेपासून तयार केलेली. एक मोठी कृष्ण शिळा आणली आहे. ती मूर्ती किती आहे? 51 इंच उंच आहे. ती शिळा आणली गेली, त्याच दगडाची निवड केली गेली. ती कुणामुळे झाली असं वाटतं माहिती आहे? जे विचारवंत आहेत त्यांनी लिहून ठेवलं, आणि ते म्हणतात त्यातील चैतन्यामुळे त्याची निवड झाली. 5 पिढ्या ज्यांच्या या कलेशी संबंधित होत्या, त्यांच्या आधीच्या कर्नाटकातले म्हैसूरचे जे आहेत मूर्तिकार अरुण योगीराज, त्यांना
ह्या कृष्ण शिळेमध्ये ती शिळ आहे, अचेतन आहे, जड आहे असं आपण आता पाहिलं. एक सजीव सृष्टी आणि एक निर्जीव जड सृष्टी, असा एक पूर्ण या विश्वाचं एक विभाजन केलेलं आहे. पण ह्या अरुण योगीराज या दिव्य अशा मूर्तिकारांना, दैविक म्हणायला हवं त्यांना, या मूर्तीमध्ये फक्त दिसले ते रामलल्ला. त्यांनी काय केलं, फक्त आजूबाजूचं जे काही होतं नको असलेलं ते त्यांनी काढून टाकलं, संपलं आणि मूर्ती तयार झाली. मग याची प्राणप्रतिष्ठा झाली, सगळं झालं, तो पुढचा भाग आहे. पण बघा, ही कृष्ण शिळा की जिला आज रामलल्ला म्हणून आपण पाहतो आहे, जिला जड म्हटलं गेलं, ह्याच्यामध्ये चैतन्य होतं आणि हेच चैतन्य त्यांना दिसलं. त्यांनी नको असलेला भाग काढला आणि सुंदर श्री रामप्रभूंची, रामलल्लाची ती मूर्ती तयार. एक उदाहरण म्हणून आपण पाहिलेलं आहे. पुराणामध्ये आपण गेलो तर यामध्ये प्रलयाचा सिद्धांत आहे, म्हणजे विलीन होणे, अवस्थानुरूप हा प्रलय म्हणजे एक प्रयोग आहे. पृथ्वी जलात विलीन होते, जल अग्नीत विलीन होत, अग्नी हा वायूत विलीन होतो आणि वायू हे आकाशात विलीन. म्हणजे पृथ्वी हे जलाचं अन्न आहे, जल हे अग्नीचं अन्न आहे, अग्नी हे वायूचं अन्न आहे आणि वायू हे आकाशाचं अन्न आहे. आकाशाला अनशन म्हटलेलं आहे, जे कुणाच कडून खाल्लं जात. मग हे सगळं जे आपण पाहत आहोत, ह्यामध्ये मी आता म्हंटल की जी सजीव सृष्टी आहे, जी अन्न ग्रहण करते, ही सगळीच्या सगळी ही विनाशी आहे. मग अविनाशी कोण? तो पुरुष जो सहस्त्र शीर्ष, सहस्त्राक्ष, सहस्त्रपाद असं ज्याचं वर्णन आपण पहिल्या श्लोकात पाहिलंय, की ज्याने हे भूस्वर महर हे सगळं व्यापून जो दशांगुले उरलेला आहे, तो पुरुष अविनाशी आहे. आता त्याला म्हटलेलं आहे की तो अमृतत्वाचा, इथे उल्लेख आपल्या दुसऱ्या याच्यामध्ये त्याला अमृतत्व म्हटलेलं आहे. बघा, याचं किती सुंदर विश्लेषण आहे. हा तो पुरुष अमृतत्वाचा आहे, त्याचं शाश्वत मूल्य कायम राहत. विश्वाच्या सुरुवातीपासून तर अंतापर्यंत, विश्वाच्या सुरुवातीपासून तर अंतापर्यंत तसंच आणि तसंच राहील. तो पुरुष म्हणजे अमृतत्व. आपलं गंतव्य तेच आहे, आपलं गंतव्य आहे अमृतत्व, म्हणजे अमर होणे. अमर होणे हेच आपलं काय आहे, अंतिम गंतव्य आहे, आपलं टार्गेट आहे, आपलं लक्ष आहे, आपल्याला ते मिळवायचं आहे. हे मानवी जीवनाचं सार्थक आहे, हे कळावं ह्याकरता पुरुष सुक्त आहे. आता द्रष्टा ऋषींना जे दिसलं ते आपल्या समजण्याच्या पलीकडचं होतं आणि याचा त्यांनी खूप विचार केला आणि हे यांच्या समजण्याच्या पलीकडचं असल्यामुळे त्यांनी या पुरुषाविषयी, या आज्ञाविषयी आपल्याला ओढ लागावी, तो भेटावा, त्याचं ज्ञान व्हावं, त्याचं स्वरूप कळावं, त्याचा आकार कळावा, त्याची मर्यादा कळावी, सगळं कळावं, त्याचं अविनाशित्व कळावं, म्हणजेच अमृतत्व कळावं, त्याची ओढ लागावी, म्हणून त्याला अमृतत्व म्हणतात. मी अजून सोपं करून सांगते. एखादं मोठं हॉटेल असतं, त्या हॉटेलमध्ये आई गेलीये, वडील आहे, छोटं बाळ आहे, बरोबर. त्या बाळाचा हट्टीपणा, काहीतरी खायला हवं ते वेगळंच, त्याची मागणी, त्याची डिश वेगळी आहे, ओके. पण वडिलांनी मात्र त्या हॉटेलचे एक वैशिष्ट्य की तिथे थाळी खूप सुंदर मिळते,
त्यांनी दिली थाळीची ऑर्डर. आता त्या मुलाला, लहानशा बालकाला जो पदार्थ हवा वाटतो तो पदार्थ त्या थाळीत आहे हे त्या वडिलांना माहितीये, म्हणून त्यांनी ती ऑर्डर केली. ते डिश आली, त्याची फेवरेट डिश त्या थाळीमध्ये होती, पण त्याबरोबर त्याला इतरही सगळं मिळालं की कदाचित तेही त्याच्या आवडीचं असू शकेल. त्याचप्रमाणे त्या वडिलांनी जसं त्या छोट्याशा बालकाचा हट्टीपणा किंवा त्याची आवड लक्षात घेऊन, त्याची आवड लक्षात घेऊन काय केलेलं आहे, त्या थाळीची ऑर्डर दिली आणि त्या थाळीमध्ये त्याच्या आवडीची डिश आली आहे. त्याचप्रमाणे द्रष्टे ऋषी आपल्याला समजवतात आहे. देव हवा हवासा वाटावा म्हणून आपल्याला सांगितलं अमृतत्व. या अमृतत्वाचा उपयोग केला. ज्या तत्वाला, त्या पुरुष तत्वाला मृत्यूच नाही म्हणून त्याला अमृतत्व म्हटलेलं आहे. या दुसऱ्या श्लोकात बघा, आपल्याला भूत, भविष्य आणि वर्तमान ही एंटिटी आहे. व्हॉइस का नाहीये? कुणाला आवाज नाही येते माझा? हॅलो, बाकीच्यांना आवाज येतोय का? हो येतोय. होय येतोय. ओके ओके ओके. काहींना येत नाही, आता आलं म्हणून मी म्हटलं. तर असं ही एक एंटिटी आहे. आता ही एंटिटी म्हणजे काय सांगते आपल्याला? टाइम, काळ. आणि पहिल्या श्लोकाकडे गेलो तर तिथे स्पेस भेटतं आपल्याला. आधुनिक विज्ञानाच्या बाबतीमध्ये जर आपण घेतो आहोत तर आपल्याला तिथे पहिल्या श्लोकामध्ये काय आहे, हे सर्व व्यापून उरलेलं आहे. मीन्स त्यातली एंटिटी आहे स्पेस. आणि इथे या दुसऱ्या श्लोकामध्ये आपल्याला कळतंय ते आहे टाइम, काळ. बघा, इतक्या मायन्यूटली याचं अर्थ किंवा हे यांनी तयार केलेलं आहे. द्रष्ट्या ऋषींना जे काही दिसलं ते खूप भव्य दिव्य होतं. त्यांनी विचार केला ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवायचे आहे, कारण त्यांची ती अपरोक्षानुभूती आहे. त्यांना ते प्रत्यक्ष दिसलेलं आहे. हे सगळं जे आपण वर्णन आता पाहत आहोत ना, हे त्यांना दिसलंय. आणि मग त्यांनी हे श्लोक आपल्याकरता केले. पण आपण त्या बालकाप्रमाणे आहोत. आपल्याला समजवायला आपल्याला ओढ लागावी, या पुरुषाची ओढ लागावी, म्हणून त्याला अमृतत्व म्हटलेलं आहे. की मग आपल्याला वाटतं, अरे मला मिळालं तर मी अमर होईल. मी काय होईल? अमर होईल. आणि या अमरत्वाकडे म्हणजे अमृत तत्वाकडे नेण्याकरिता हा या सुक्ताचा फार मोठा प्रयत्न आहे. आणि त्या प्रयत्नातला हा दुसरा श्लोक आता आपण पूर्ण केला. तिसरा श्लोक आहे, एतावान अस्य महिमा अतः जायान च पुरुषः. इथे पु दीर्घ केला आहे. पुरुषः पादः अस्य विश्वा भूतानि त्रिपाद अस्य अमृतम दिवी. बघूया, आपण याचा अर्थ पाहूया. सरळ सरळ अर्थ तर अतिशय सहज आणि सोपा आहे की त्या पुरुषाची थोरवी एवढी आहे की तो या चराचर सृष्टीपेक्षाही मोठा आहे. प्रश्न नाही, कारण तो व्यापून उरलेला आहे. या विश्वातील सर्व प्राणी मात्र याचा एकच चरण म्हणजे 1/4 हा भाग आहे. आणि स्वर्ग लोकामध्ये 3/4 असा भाग जो अविनाशी स्वरूपात आहे, असा याचा सोपा सरळ अर्थ आहे. पण आपण याचे डिटेल बघणार आहोत. बघूया. मी म्हंटल की पहिल्या श्लोकात आपल्याला स्पेस ही एंटिटी मिळाली. दुसऱ्या श्लोकामध्ये काळ ही एंटिटी आपण पाहिली. मंत्रद्रष्टे ऋषी आपल्याला समजावून सांगतात की हा पुरुष यांच्याही पेक्षा मोठा आहे. त्यांना पुरुष कळलाय, पण आपल्याला कळतंय काय? तो मोठेपणा, महिमा, महिमान हे शब्द आपल्याला कळतात. आणि म्हणूनच त्यांनी दिलेच ना. बघा ना, त्यांनी यामध्ये दिलं आहे की काय आहे, एतावान अस्य महिमा. आपल्याला कळतंय मोठेपणा.
कोणी आपल्याला मोठेपणा दिला तर बरं वाटतं ना. एक सामान्य मानवी प्रवृत्ती म्हणून त्यांनी हा शब्द घेतलाय. बाकी त्यांना कळलेलं आहे, त्यांना जे कळलं ते आपल्यापर्यंत अगदी सोपं करून पाठवलंय. आपल्याला आकार व्याप्ती कळते, ती व्यापक गोष्ट म्हणजे त्या पुरुषाचा एक अंश विभूती आहे. तो याच्याही पेक्षा मोठा आहे हेही कळलं. कारण या विश्वात जी भूत आहेत म्हणजे जी काही निर्माण झालेली आहेत, भूत म्हणजे काही गोष्ट नाही, जी जी उत्पन्न झाली आहेत ती सर्व त्या पुरुषाची 1/4 भाग. तुम्हाला माहित असेल जे साधारण माझ्या वयाचे वगैरे असतील ती पूर्वी षोडशमान पद्धत होती. म्हणजे 1 आणा 2 आणे याप्रमाणे जर आपण करत गेलो तर 16 आणे झाले तर 1 रुपया. या मानानुसार 25% 4 वेळा घेतलं की झालं 100%, म्हणजे होल संपूर्ण. आता 1/4 यालाच आपण काय म्हणतो 25%. यालाच पाद, या आपल्या श्लोकात याला पाद म्हटलेला आहे. पादचा अर्थ आहे चरण नाही, पाव. थोडं गणित आलं इथे. पाव, पाद म्हणजे पाव असं म्हटलेलं आहे. यावरून पावकी निमकी झाली हे तर माहितीये. 1 पाव, पाव 2 पाव, अर्धा 3 पाव, पाऊण 4 पाव 1. मला येते पावकी निमकी. तर अशी ही पावकी निमकी पण झाली या पाव वरून, म्हणजे हा झाला पाद. आता इथे आपल्याला बघायचंय पुढे काय. ही सर्व जी पृथ्वी आहे सर्व प्रकारच्या समृद्धीने भरलेली, चेतन अचेतन या सर्वांनी ही भरलेली ही पृथ्वी असं म्हटलंय की या पुरुषाचा 1/4 भाग आहे. आणि 3/4 भाग म्हणजे 3 पाव म्हणजे 12 आणे ते स्वर्गलोकात विद्यमान आहे. मग आता स्वर्गलोकात आहे, खाली आहे, त्याचं स्पष्टीकरण काय आहे. अन्नेन आहे इथे. यात अन्नेन अतिरोहती, आपण जे दुसऱ्या श्लोकात पाहिलं तसंच इथे येत आहे की हा भाग 1/4 भाग हा कसा आहे. अन्न खाणारी, वाढ होणारी म्हणजे विनाशी सृष्टी. ही सृष्टी मर्त्य आहे, तिला म्हणतात मर्त्य. अन्नेन ही तृतीया विभक्ती होते, करण आहे हे आपल्याला माहिती आहे की हे अन्नेन अतिरोहती अशी ही जी सृष्टी, ही सृष्टी कशी आहे, मर्त्य आहे. आणि ही मर्त्य सृष्टी या होल संपूर्ण पुरुषाचा 1/4 भाग. ही परिवर्तनीय आहे, हे परिवर्तनीय आहे. पण तो जो भाग सांगितला आहे काय आहे, पादोस्य म्हणजे पादः अस्य विश्वाभूतानि त्रिपाद अस्य अमृतम दिव्य. जे म्हटलं आहे की हा भाग 1/4 भाग हा कसा आहे, पाव भाग म्हणूया आपण, हा परिवर्तनीय आहे. कारण ही सृष्टी कशी आहे, मर्त्य आहे. अन्नेन अतिरोहती वरती समजावून सांगितल्यावर आपल्याला सांगितलंय की ही सृष्टी मर्त्य आहे, तिचा विनाश होणार आहे, ही परिवर्तनीय आहे. पण 3/4 जो भाग आहे हे स्थिर चिरंतन अशा स्वरूपात विराजमान आहे. आणि या पुरुषालाच काय म्हटलेलं आहे, चतुष्पाद ब्रह्म म्हणजेच निर्विकार निराकार ब्रह्म आहे. ते आपल्याला समजावं म्हणून इथे चतुष्पाद ब्रह्म म्हटलं आहे. अशा या एक कला मिळून, जसं आपण 16 आणे केले की नाही, 1 आणा 2 आणे याप्रमाणे, तर अशा या 16 कला आहेत. आणि याचं अस्तित्व जे आहे हे 4 पायांवर उभं आहे. हे 4 पाद कोणते आपण थोडक्यात पाहणार, आपली वेळ संपलेली आहे. हे 4 पाद कोणते. त्रिपाद उपनिषदामध्ये अविद्यापाद म्हणजे हे क्रमाक्रमाने आलेलं आहे, आपण बघूया. एक आहे अविद्यापाद. अविद्यापाद म्हणजेच काय, विश्वभूतानी इथे आलेला शब्द आहे. हे आभासी आहे असं दिसतंय. म्हणजे समजा, मी समजून सांगते, अवकाशातील एखाद्या ग्रहाचं रूप पाहता पाहता ते बदलतं.
ठीक आहे, मी अवकाशामध्ये माझ्या दुर्बिणीने, विशेष दुर्बिणीने किंवा एखादा खगोलशास्त्रज्ञ त्या एका ग्रहाकडे पाहतो आहे. त्या ग्रहाचं रूप पाहता ते बदललं. का बदललं हो? ते जे बदललेलं रूप आहे ते मधल्या अंतरावर अवलंबून आहे. कशावर अवलंबून आहे? मधलं अंतर, म्हणजे मी जो दुर्बिणीतून ग्रह पाहते आहे आणि त्यातलं जे ते ग्रह आणि मी यातलं जर अंतर कमी जास्त झालं काय होईल? तर हे पाहता पाहता ते बदलतं, हे मधल्या अंतरावर अवलंबून. आणि या सगळ्याचं परिमाण आपल्याला माहितीये प्रकाश वर्ष. समजा 400 प्रकाश वर्ष एखादी वस्तू दूर आहे आणि ती मी पाहिली, ठीक आहे. पण आता जे दिसतं आहे, ग्रह विषयक आपण बोलतो आहोत, ते 400 प्रकाश वर्ष पूर्वीच आहे, म्हणजे ते आभासी आहे. आता मी इथून बोलती आहे, ठीक आहे, ते आपणापर्यंत पोहोचत आहे, बरोबर आहे. पण माहिती आहे या काळाची एक बारीक रेष आहे, हे फिजिक्स आहे, त्याला क्वांटम फिजिक्स पण आपण म्हणू शकतो. एक बारीकची अशी रेष आहे. मुळात देवाचं अस्तित्व हे असंच आहे, जे स्थल काल परत्वे कळतं ते आभासी आहे, ते 1/4 आहे. आणि इथे शब्द आहे दिवी. दिवी म्हणजे दिवलोक, दिव्य लोक. न कळण्याच्या ठिकाणी हा जो पुरुष, हा जो आत्मा, ज्याला देव आपण म्हणूया, हा 3/4 भाग आहे. यातलं अविद्यापाद हे 1/4 असं आपण पाहिलं. आता ही जी सृष्टी मर्त्य आहे, जी परिवर्तनीय आहे, अर्थात जी विनाशी आहे, यानंतरच्या 3 आहेत त्या मी सांगते. सुविद्यापाद, आनंदपाद, ज्याला अमृतपादही म्हणतात, आणि तुर्यातीत पाद, म्हणजेच हे ब्रह्मच आहे, हे ब्रह्माचे आहे. 1/4 जे व्यापून टाकलेलं आहे त्या या विराट पुरुषाने, आणि 3/4 भाग हा अमृतत्वाचा आहे. त्याला मृत्यूच नाही, कारण तो जन्माला येत नाही, त्याला अन्नही लागत नाही, त्याला अमृतत्व म्हटलेलं आहे. आणि हेच आपलं गंतव्य आहे, हेच आपलं लक्ष आहे, हेच आपलं टार्गेट आहे. हे मनुष्य जन्माचं खऱ्या अर्थाने सार्थक आहे.